देशामध्ये 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा सुरू करण्यात आला. यामध्ये नैसर्गिक त्याचबरोबर चक्रीवादळ असेल, सुनामी असेल यांसारख्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे हा कायदा लागू करण्यात आला होता. मात्र याची अंमलबजावणी आज गेले 21 वर्ष झाले तरीही करण्यात आली नाहीये. यामध्ये या संदर्भात आपल्यावर बोलण्यासाठी विकास पाटील शिरगावकर सर आहेत. तर काय सांगाल, नेमकं आतापर्यंत 21 वर्ष झाले तरी हा कायदा ची अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून का करण्यात आली नाही? नेमकं घोडं कुठं अडकलंय? नमस्कार. अतिशय चांगला प्रश्न आपण उपस्थित केला. सन 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा हा ज्या वेळेला देशात लागू झाला, त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचाही विचार करण्यात आला होता आणि मानवनिर्मित आपत्तीचाही त्याच्यामध्ये प्रतिबंध कसा करता येईल, त्यात कशा टाळता येतील या संदर्भात सुद्धा विषय त्याच्यामध्ये नमूद केला होता. आणि त्या पद्धतीने व्याख्या 2 मध्ये या सगळ्या गोष्टीचा सविस्तर चर्चा त्याच्यामध्ये नमूद केलेली होती की मानवनिर्मित ज्या दुर्घटना आहेत की ज्याच्यामध्ये LPG असेल, PNG असेल किंवा इलेक्ट्रिकच्या संदर्भातल्या ज्या काही दुर्घटना असतील, या दुर्घटना टाळण्यासाठी जी काही यंत्रणा आहे, सुरक्षा यंत्रणा म्हणतात, ती लावावी असे त्याच्यामध्ये स्पष्ट कलमांप्रमाणे कलमांप्रमाणे त्याच्यामध्ये रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये मानवनिर्मित ज्या दुर्घटना घडतात त्या घडू नये हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. परंतु गेल्या 2005 म्हणजे जवळजवळ 21 वर्ष झाली, त्याच्यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्ती घडल्यानंतर त्यातून कसं बाहेर पडायचं ह्याच्यावरतीच फोकस केला जातो. मात्र मानवनिर्मित दुर्घटना ज्या LPG किंवा PNG किंवा इलेक्ट्रिकच्या ज्या घटना घडतात त्या घटना घडू नयेत म्हणून साठी विहित कलमांप्रमाणे अधिकार दिलेले असताना जिल्हाधिकारी यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन असेल या माध्यमातून आजपर्यंत एकाही जिल्ह्यामध्ये मानवनिर्मित दुर्घटना टाळण्यासाठी कलम 30, 31 आणि 34 अन्वये आदेशच पारित झालेले नाही. म्हणजे हा पूर्णपणे त्याच्यावरती दुर्लक्ष केलेलं असेल किंवा तो समजून घेतला गेला नसेल हा विषय त्याच्यामध्ये येतो. म्हणून अग्निशमन याचा अर्थ लागलेली आग विझवायची ही यंत्रणा आहे. अग्निप्रतिबंध म्हणजे आग लागण्यासच प्रतिबंध करणारी यंत्रणा आहे की ज्या माध्यमातून LPGची गळती थांबली पाहिजे किंवा PNGची गळती झाली नाही पाहिजे किंवा शॉर्ट सर्किट होऊन तिथे आग लागली नाही पाहिजे, अशी यंत्रणा असताना ती लावणं आवश्यक आहे आणि तशी लावावी म्हणून तो कायदा सांगतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तशी यंत्रणा लावण्याच्या संदर्भात आज अखेर प्रशासनाने आदेश दिलेले नाहीये. शेवटी मला न्यायालयात याचिका दाखल करण्यास का भाग पडलं तर सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशी माहितीच्या अधिकारामध्ये मिळाली की या संदर्भात मानवनिर्मित दुर्घटना टाळण्याच्या संदर्भात आदेश पारित केल्याची माहिती उपलब्धच नाहीये. आणि मग तो मुद्दा मी न्यायालयामध्ये उपस्थित केला आणि न्यायालयाने मग त्याची गंभीर दखल घेतली आणि राज्य शासनाला त्याच्या संदर्भात आदेश पारित करून या संदर्भात त्यांचं म्हणणं मागवलं. परंतु त्या कामामध्ये न्यायालयामध्ये संबंधित जबाबदार अधिकारीमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेल किंवा सातारचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, कोणीही जबाबदार अधिकारी हजर राहिला नाही. न्यायालयाने आदेश दिलेले होते की 2/6/2026 पूर्वी याच्यामध्ये म्हणणं दाखल करावं शपथपत्राचं, तेही दाखल केलं नाही. आणि याच्यामध्ये मग सरकारी वकिलांनी तोंडी युक्तिवाद ज्यावेळेला नेमला होता 15/6/2026 रोजी, त्यावेळेला जो युक्तिवाद सादर केला सरकारच्या वतीने किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने की या मानवनिर्मित दुर्घटना ज्या आहेत त्या मानवनिर्मित नाहीच आहेत, त्यामुळे त्याला हा आपत्ती व्यवस्थापन कायदा हा लागूच शकत नाही. आणि मग त्यानंतर न्यायालयाने माझ्या सर्व युक्तिवाद ऐकून घेतला आणि हा आदेश काढणं का आवश्यक आहे हा विचार करून न्यायालयाने दिनांक 29/6/2026 रोजी आदेश पारित करून राज्य शासनाला निर्देश दिले की या संदर्भात जी काही त्रुटी राहिलेली आहे ती त्रुटी पूर्ण करण्यासाठी तुम्ही आदेश काढा. आणि त्याच्यामध्ये कलम 30, 31 आणि 34 याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अशा परिस्थितीत 29 तारखेनंतर सातारा जिल्ह्यामध्ये पवई पॉवर हाऊसच्या इथे एक मोठी दुर्घटना घडली, सिलेंडरचा ब्लास्ट झाला. त्याच्यानंतर 7 तारखेला फलटण तालुक्यातील खामगाव या गावी एका शेतकरी कुटुंबातली 5 माणसं विजेचा शॉक लागून एक्सपायर झाली. आणि मग तो मुद्दा गांभीर्याने घेऊन राज्य शासनाला आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला मी नोटीस पाठवली की 29 तारखेनंतर 29 जून 2026 नंतर आदेश पारित करून सुद्धा
आपण कुठलेही आदेश पारित केलेले नाहीत राज्य शासनाच्या वतीनं या दुर्घटना घडू नयेत म्हणूनसाठी, तरी 24 तासामध्ये तुम्ही हे आदेश पारित करावे या संदर्भात त्यांना नोटीस पाठवली. आजही त्याच्यामध्ये काही उत्तर आलेलं नाहीये, आदेश पारित केल्याचं दिसत नाहीये. 29 तारखेपासून आजपर्यंत आदेश पारित केले असतील तर ते राज्य शासनाने सर्वसामान्य लोकांपुढे सादर करावेत. अन्यथा मला शासनाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून अवमान याचिका सुद्धा दाखल करायला लागेल, हे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. साहेब, न्यायालयाचा आदेश हा एक कागदाचा तुकडा मानला जातोय का प्रशासनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात नाही? एवढे तुम्ही पोटतिडकीनं एखादा विषय मांडताय, न्यायालय त्यावर आदेश काढतोय, मात्र याकडे प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नाही. अनेक माणसांचा जीव गेला तरी याकडे प्रशासन गांधीर्याच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळते. नेमकी यावर कारवाई कुणावर होईल? तुम्ही या पुढची तुमची भूमिका काय असणार आहे आणि काय सांगा? आता विषय असा झालाय की या दुर्घटना ज्या घडल्यात मानवनिर्मित संदर्भातील, तर इथून पुढे जर का न्यायालयाने आदेश काढले नाहीत आणि जर का जी कुठली दुर्घटना घडली असेल तर त्याला निश्चितपणे संबंधित प्रशासन किंवा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुद्धा जबाबदार राहू शकतं. मग तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. परंतु दुर्दैव असं आहे की प्रशासन त्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. त्यांच्या दृष्टीनं माणसाच्या जीवाची किंमत शून्य आहे आणि हेच वेळोवेळी दिसून येते. आणि प्रत्येक आग लागल्यानंतर बातमी अशी येते की तपास चालू आहे, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आग दोनच गोष्टींना लागू शकते, एक तर गॅस गळती किंवा विद्युत यंत्रणेमधला प्रभाव. परंतु तपास चालू आहे, आगीचं कारण स्पष्ट नाही. हाच मुद्दा पूर्णपणे चुकीचा ठरतो. आग लागल्यानंतर आग विझवली तर पाहिजेच, त्याच्यासाठी ऍक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर ही यंत्रणा पण आवश्यक आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा मुख्य गाभा हा मानवनिर्मित दुर्घटना किंवा अशा पद्धतीच्या आग लागूच नयेत हा आहे. तो मात्र प्रशासन कुठल्या पद्धतीत विचारात घेत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. अशा पद्धतीने त्या कायद्याचं पालन जर का झालं आणि आदेश काढल्यानंतर प्रत्येक नागरिकाचं घर हे LPG असेल, PNG असेल किंवा विद्युत यंत्रणेच्या माध्यमातून सुरक्षित होईल किंवा त्या आग लागण्यास प्रतिबंध बसेल असा विषय घेणं आवश्यक आहे. म्हणूनसाठी त्या कायद्याचं पालन करायला पाहिजे. आणि जर का कायद्याचं पालन केलं नाही तर मात्र कोणी पालन केलं नाही, मग ते प्रशासन असेल किंवा जनता असेल, यांना त्या संदर्भात कलम 51 ते 58 याच्यामध्ये शासन होऊ शकतं. आणि ती शिक्षा 1 वर्ष कालावधीची आहे आणि दंडाची पण आहे. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. हे दुर्लक्ष इथून पुढे दूर व्हावं आणि तमाम जनता देशातली ही सुरक्षित राहावी, ही माझी एक विचारधारा आहे. या विचारधारेच्या माध्यमातून तो विषय न्यायालयाने पण विचारात घेतला, मुंबई उच्च न्यायालयाने. सर, मी तुम्हाला मध्ये थांबवतोय. 24 तासात आदेश काढला होता की हा अंमलबजावणी करण्यात यावी, मात्र प्रशासनानं यात दिरंगाई केली. तुम्ही पोटतिडकीनं सांगताय की हा आदेश लागू करण्यात यावा, मात्र अद्याप करण्यात आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं आणि त्यावर तुमची आता भूमिका काय असणार आहे पुढची? त्यांना नोटीस काढलंय का तुम्ही, किंवा त्यांना कोर्टामध्ये तुम्ही हजर बोलवणार का? त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे प्रथम नागरिक म्हणून महाराष्ट्राचे आहेत, त्यांना तुमचं काय सांगणं आहे? त्यांच्याकडे तुम्ही त्यांची भेट घेतलेली का? नेमकं आता यावर पुढं काय तुमची पावलं असणार आहेत आणि न्यायालय यावर काय सुचवेल? या संदर्भात मी ही याचिका दाखल करण्यापूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक आहेत त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की हा विषय गंभीर आहे, आपण चर्चा करूया. परंतु आज अखेर मला त्यांच्याकडून रिप्लाय आला नाही आणि वेळोवेळी मी त्यांना संपर्क करत होतो, व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवत होतो. त्या संदर्भात त्यांनी आज अखेर सुद्धा कुठलाही चर्चा केलेली नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता विषय असा या ठिकाणी येऊन थांबलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश तर पारित झालेलाच आहे, या 2 दिवसातल्या दुर्घटना घडलेल्याच आहेत आणि त्यांना मी वैयक्तिक पिटिशनर इन पर्सन म्हणून अवगत केलेलं आहे की साहेब या दुर्घटना याच्या पुढे घडू नयेत म्हणूनसाठी तरी तुम्ही 24 तासाच्या आत ही नोटीस मिळाल्यानंतर आदेश अंमलबजावणी करावी, अन्यथा मला त्याच्यामध्ये तुमच्या विरुद्ध निश्चित दाद मागावी लागेल आणि त्याचे परिणाम काय असतील त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार राहाल, असं बी त्या संदर्भात नोटीसीचं स्वरूप आहे. सदर मनुष्यवादाचा गुन्हा मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी असेल, त्याचबरोबर
आपत्ती व्यवस्थापन जे मंडळ आहे, अधिकारी आहेत, त्यांच्यावर करणार का तुम्ही? त्यासाठी काय प्रोसेस आहे? त्याच्यासाठी तो निश्चित कायदा काय सांगतो ह्याचं अवलोकन केल्यानंतर स्पष्ट दिसतं की आपत्ती व्यवस्थापनामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यकच आहे. त्याच्यासाठी संचालक त्यांनी नेमलेले आहेत. त्या संचालकांचे पेरेंट बॉडी म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात तसे आदेश पारित केलेत का नाही हे पाहणं आवश्यक आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की याच्यामध्ये आदेश पारित केलेलेच नाहीत असे मला माहितीच्या अधिकाराखाली मिळाले. म्हणजे आता इथून पुढे जर का आदेश पारित केले तर ते उत्तमच होईल. परंतु जर का आदेश पारित केले नाहीत तर मला राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख, मुख्यमंत्री म्हणून आणि संबंधित जिल्हाधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी तसेच बाकीच्या आवश्यक असणाऱ्या कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल. हे होते विकास पाटील शिरगावकर यांनी मुख्यमंत्र्यांसह जे आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर जिल्हाधिकारी आहेत, यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं देखील सांगितलं आहे. याचबरोबर 2005 साली जो कायदाची अंमलबजावणी करण्याचं आव्हान कोर्टामार्फत करण्यात आलं होतं, त्याला अद्याप देखील कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचं देखील त्यांनी खुलासा यावेळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा.